सावित्री, त्या मुली तुझ्यावर विश्वास ठेवून शाळेत यायला तयार झाल्या. त्या मुलींच्यासाठी तुला उद्या शाळेत यावं लागलं. सावित्री, मला कळतंय तुला किती त्रास होते. तूच हे दिव्य करू शकशीस, बाकी कोणाचं काम नाही. सगुना आत्या, अगं बाई, तुम्ही केव्हा आल्या? रातच्याला. अगं बंगलीवर निरोप आला होता, मग हे बैलगाडी झोपून गेला आणि यंदा घेऊन आलं. आले बाई. पाचगणी काय जवळ आहे बाई, पर काय करायचं, मेरी मड्डम एकट्याच होत्या ना, तेव्हा थांबावं लागलं. असं असं. पण आत्या, पाचगणीची हवा लई गार असेल ना व? वय, पर पुण्याच्या झळा लागल्या मला. म्हणजे व पुण्यात पोरीवर शेणमारा झाला ही बातमी मड्डमला कळली. त्यांनी लागलीच सांगितलं मला. तवापासून तोंडात राळ वाळलं नाही माझ्या. कशी आहे सावित्री? अजून उठली नाही वय? मुका मार लागलाय, घाबरल्या त्याला. आऊ, मी आलेच पाणी भरून. ताईसाहेब, अव जाऊ बाई, तुम्ही चूल पेटवा. ह्या शेवटच्या 2 खेपा मी आलेच रांगणार टाकू. अहो मी आले ना, मी पाणी भरते आता. अव, अगं असू दे. अगं तू कशा पायी आलीस? काल चांगलाच मुका मार लागलाय तुला. हे बघ. होय तर कशा पायी करताय तुम्ही? मी तर म्हणते पुरं झाली आता शाळा. आता त्या वाटाला जाऊच नकस बघ. होय तर सासूबाई बराबर बोलते. काळजी वाटते व जीवाला घोर लागतोय बघा. काय ग, ज्योती काही म्हणला का? धसका घेतला असेल ना व त्यानं? कोणी बी धसका घ्यायलाच की. पण जाऊ बाई, तात्यासाहेब काय बोलले का ना? तुम्ही काय बोलल्या का त्यासनी? मी बोलले त्यांना की मला नाही जायचं शाळेला. आणि मग काय म्हणला त्यो? काय बोललेच नाही तो. ते हळद लावत होते फक्त. आता किती हळद लावणार? रोज तेच करणार वय? तूच ठरव बाई. मी तर म्हणते नाहीच पवित्रा घे. सावित्री, सावित्री, आवरलं का? कशा पायी आवरलं का? हा, दगड खायला की गावची घाण अंगावर घ्यायला? अव तात्यासाहेब, एखादा दगडवर मी बसला तर केवढ्याला पडल तो आपल्याला. आता जाऊ बाई काय बोलत नाही, तुम्ही सुद्धा समजून घ्या की. सावित्री, शाळेत जायचंय ना?